गेल्या लोकसभेमध्ये भाजपला फटका बसला होता आणि आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये भाजप खरं तर पिछाडीवर आहे। अशा प्रसंगी मराठवाड्यामध्ये देखील आपण पाहतोय की भाजपला चांगलाच फटका लोकसभेला बसलेला होता। नेमकी भाजपची काय मोर्चेबांधणी आहे, त्यांचे नेतृत्व नेमकं कोणाकडे जाणार आहे आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणते 3 नेते आहेत की ज्या नेत्यांना खरं तर या महाराष्ट्राचं नेतृत्व दिलेलं आहे आणि मग भाजपची नेमकी काय भूमिका असणार आहे, नेमकं नेतृत्व कोण करणार आहे, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण पाहतोय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला अर्थात महाराष्ट्रामध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसला होता आणि महाविकास आघाडीच्या जागा सर्वाधिक आलेल्या होत्या। जवळपास 48 जागांमध्ये आपण जेव्हा पाहतो तेव्हा सर्वाधिक जागा हे महाविकास आघाडीच्या आलेल्या आहेत आणि अशा प्रसंगी आत्मविश्वास गमावलेल्या भाजपने आज मात्र आपली कंबर कसलेली आहे। नेमकं काय करायचं आणि काय नाही करायचं हे वारंवार त्यांच्या बैठकांवरती दिसून येतं। काल परवाच आपण पाहतोय की अमित शहा यांचं आगमन महाराष्ट्रामध्ये होते आणि नागपूरला त्यांची बैठक होते। त्यानंतर ते बैठक खरं तर महाराष्ट्राच्या आणि एकूणच मराठवाड्याच्या त्या ज्या काही जागा आहेत, ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्याच्यावर ते चर्चा करतात आणि अशा प्रसंगी आपण पाहतोय की भाजपकडे 3 नेतृत्व फार महत्त्वाचे आहेत आणि त्यांच्याकडेच खरं तर भाजपची जी काही धुरा आहे ही त्यांच्याच खांद्यावरती आहे। आणि मग हे 3 नेते नेमके कोण आहेत तर आपल्या लक्षात येईल की नितीन गडकरी, त्यांच्या सोबतच आपण पाहतोय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेब। या 3 नेत्यांवरती महाराष्ट्रातील भाजपाची सत्ता आणण्याचं खऱ्या अर्थानं मोठं आव्हान असणार आहे आणि भाजपच्या या 3 नेत्यांचा खऱ्या अर्थानं जर प्रांत पाहिला तर हे 3ही नेते विदर्भातले आहेत। मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, अशा ठिकाणी भाजपचं जे काही पराभवाचं प्रमाण आहे, मतांची टक्केवारी आहे, गेल्या लोकसभेला घसरलेली आपल्याला दिसून येते। परंतु विधानसभेच्या निवडणुकीसाठी मात्र हे 3 नेतृत्व, गडकरी साहेब असतील, फडणवीस साहेब असतील किंवा बावनकुळे साहेब असतील, हे 3 नेते आज भाजपचे मोठे नेते म्हणून आणि नेतृत्व करणारे बडे नेते म्हणून आपण त्याच्याकडे पाहत असतो। या 3 नेत्यांसमोर काय आव्हान असणार आहे, कारण 3ही नेते हे विदर्भातले आहेत, त्यांचा प्रभाव हा विदर्भात आहे, परंतु नेतृत्व ते महाराष्ट्राचं करतात आणि म्हणून त्यांचा महाराष्ट्रात देखील चाहता वर्ग आहे। परंतु आज आपण पाहतोय भाजपकडे संघासारखं एक मोठं मातृ संघटन आहे आणि आरएसच्या माध्यमातून देखील ते मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर या विधानसभेच्या निवडणुकीसाठी ते कामाला लागलेले आहेत। परंतु आज आपण पाहतोय अमित शहानी ज्या पद्धतीने नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आव्हान केलेलं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या 2 नेत्यांचं आव्हान आपल्या समोर असणार आहे असं देखील त्यांनी जाहीर केलंय। एकूणच काय अमित शहानी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की त्यांचा जो सल्ला आहे, ठाकरे आणि ही पवार हे काही साधारण नेते नाहीत, त्यांचं आव्हान आपल्या समोर असणार आहे, त्या पद्धतीने कामाला लागा असं देखील आव्हान अमित शहा आपल्या या दौऱ्यामध्ये म्हणतात। परंतु एक लक्षात येतं, नितीनजी गडकरी असतील, फडणवीस साहेब असतील आणि बावनकुळे साहेब असतील, या 3ही नेत्यांचा आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय भाजपचे महत्वाचे नेते म्हणून, नेतृत्व म्हणून आपण यांच्याकडे पाहतोय। हे तिहेरी नेतृत्व येत्या विधानसभेमध्ये नेमकी कसा करिश्मा दाखवतंय, नेमकी काय कामगिरी करणार आहे हे पाहण्यासारखं असणार आहे। महाविकास आघाडी समोर नेमकं आव्हान कोणतं असणार आहे, आपण पाहतोय की महाविकास आघाडी समोर मोठमोठी आव्हान जरी असली तर पहिलं आव्हान असणार आहे ते म्हणजे धनगर आरक्षणाचं, दुसरं आव्हान असणार आहे मराठा आरक्षणाचं आणि त्याच्या पुढे आपण पाहतोय आज महाराष्ट्रामध्ये जे निर्णायक मतदार आहेत ते निर्णायक मतदार म्हणजेच इथला दलित आणि मुसलमान हा मतदान कोणाच्या पक्षात पडणार आहे हे खरं तर याच्यावरच महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे यश अवलंबून आहे। आपण पाहतो की महायुतीसमोर कोणतं आव्हान आहे। आज महायुतीसमोर एक आव्हान कोणतं असेल तर मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न आहे। परंतु त्यासोबतच आपण पाहतोय महायुतीने महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आणली आणि या योजनेसह अशा असंख्य योजना आणल्या आणि त्या योजनेचा प्रभाव आपण पाहतोय की गावागावापर्यंत आज मोठ्या प्रमाणामध्ये अजितदादा पवार असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा फडणवीस साहेब असतील, या महायुतीतल्या नेत्यांनी प्रचार प्रसार करायला मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे आणि हे नेते देखील त्या भागात जाऊन लाडक्या बहिणीचा खऱ्या अर्थानं सन्मान करत आहेत आणि असा सन्मान करत असताना त्यांचा जो काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आज दिसून येतोय तो देखील फायद्याचा ठरणार आहे भाजपला। परंतु आव्हान मात्र कायम असणार आहे ते म्हणजे मराठा मतदारांचं। खरं तर आज आपण पाहतोय महायुतीमधील
विशेषतः भाजपकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे हा खरं तर मराठा आरक्षणाच्या चळवळीतल्या नेत्यांचा दृष्टिकोन हा फारसा चांगला असलेला दिसून येत नाही आणि म्हणून हा दृष्टिकोन आपण जेव्हा पाहतो अशा प्रसंगी मराठा आरक्षणाचा प्रश्न हा खरं तर भाजप समोर मोठा अडथळा ठरणारा दिसून येतो। आणि दुसरीकडे आपण पाहतोय पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या ठिकाणी देखील भाजपचे मत हे कमी झालेले दिसून येतात, त्यांना फारसं यश लोकसभेमध्ये आलेले नाही आणि म्हणून विधानसभेसाठी त्यांनी देखील कंबर कसलेली आहे। इकडे आपण पाहतोय महाविकास आघाडी मोठ्या हवेमध्ये आहे, कारण लोकसभेला त्यांना चांगले यश मिळालेले आहे महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे ते हवेत असताना इकडे मात्र भाजपनं कंबर कसलेली आहे आणि म्हणून केंद्रातले नेते खरं तर महाराष्ट्रामध्ये येऊन आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना ते खऱ्या अर्थानं एक सल्ला देत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाची खऱ्या अर्थानं या ठिकाणी कस लागणार आहे आणि म्हणून आज पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाडा असेल या भागामध्ये खरं तर या तिन्ही नेतृत्वाचा खऱ्या अर्थानं कस लागणार आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की लाडकी बहीण योजना ही किती उपयोगी पडेल, तर आज आपल्या लक्षात येतं की लाडक्या बहीण योजना जी आहे ती अत्यंत चांगली योजना आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना, सर्वसामान्य कष्टकरी गरीब लोकांना जे काही 1500 रुपये त्यांच्या अकाउंटला पडलेले आहेत, थेट खात्यामध्ये पडलेले आहेत, त्याचा आनंद या लाडक्या बहिणीमध्ये आहे हे नाकारता येत नाही आणि त्यामुळे या सरकारची अर्थात महायुती सरकारची वाहवाह देखील वाडी तांड्यावर खेड्यापाड्यामध्ये होताना दिसून येते, कारण इथे 200 रुपये रोजाना असणाऱ्या महिला जेव्हा त्याच्या खात्यामध्ये 1500 रुपये जेव्हा पडतात तेव्हा त्यांना एक वेगळा आनंद होतो। त्यामुळे आजच्या घडीला तरी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा हा महायुतीसह त्यातल्या काही घटक पक्ष अर्थात भाजपला देखील होणार आहे आणि म्हणून आपल्या लक्षात येतं की आज भलेही मराठा आरक्षण असेल किंवा धनगर आरक्षण असेल हे जरी आव्हान जरी असलं तरी या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या घरापर्यंत ही योजना गेली असल्या कारणाने हा देखील फायदा भाजपला होण्याची दाट शक्यता आहे। दुसरीकडे आपण पाहतो की दलित मुस्लिम मते जे आहेत ते आजही 100% कुठल्या पक्षाला नसतात, परंतु मुस्लिम मते मात्र 100% हे महाविकास आघाडीतील काँग्रेस अर्थात त्यांच्या महायुतीसोबत असतात, परंतु आज दलित मतदार जो आहे हा विभागलेला आहे आणि अशा प्रसंगी वंचित बहुजन आघाडीकडे गेलेला जो काही दलित मतांचा गठ्ठा आहे तो दलित मतांचा गठ्ठा अधिक वाढला, त्याचा देखील फायदा भाजपला होऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये जो बेस वोटर आहे म्हणजेच ओबीसी, हा ओबीसी वोटर, हा ओबीसी मतांचा गठ्ठा हा कायमस्वरूपी भाजपचा आहे आणि तो भाजप सोबतच राहतोय हे वारंवार सिद्ध देखील झालेला आहे आणि म्हणून ओबीसी जो आहे हा मूळ बेस वोटर आहे हा भाजपचा, त्यामुळे भाजपचा हा वोटर हलणार नाही याची भाजपने जर काळजी घेतली तर निर्णायक मत ते बाहेरून अर्थातच इतर समुदायाचे ते घेऊ शकतात आणि केडर बेसचा जो वोटर आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांचं जे कार्य ग्राउंड लेवलला आहे तो देखील एक गठ्ठा आज भाजपकडे आहे आणि म्हणून एक लक्षात येतं मराठा मते राजकारण म्हणून आहेत, तर दुसरीकडे आपण पाहतोय ओबीसी मते हे त्यांचा बेस वोट आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दलित, मराठा आणि मुस्लिम हे जी काही मतं आहेत ती काही मते जर आज भाजपच्या पारड्यात पडली तर सत्ता देखील येऊ शकते, परंतु आजच्या घडीला महायुतीचं सरकार ज्या पद्धतीने कार्य करत आहे आणि ज्या योजना आणलेल्या आहेत त्या योजनेचा फायदा भाजपला होऊ शकतो आणि ह्यासाठी गडकरी असतील, फडणवीस साहेब असतील किंवा बावनकुळे साहेब असतील या तिन्ही नेत्यांचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी परीक्षा असणार आहे आणि हे तीन नेते एका काळामध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपला विधानसभेत सर्वाधिक जागा कशा मिळवून देतील हे पाहण्यासारखं असणार आहे। धन्यवाद।